मी शीला श्रीरामे, मी GMC मधून बोलते, लातूर GMC मधून बोलते। मी 7 नंबरला ड्युटी होती पीडिटिक वार्डलाच नाईटची। 9ला गेले मी, मग रिलेवरला सोडायच्या वेळेस दोघी एकत्र कसं थांबलो म्हणून आम्हाला दोघी जणी एकत्र थांबलो होतो। मी रिलेवरला सोडायला गेले होते, संगीता साबळेला सोडायला गेले। मग त्यांनी तुम्ही दोघी एकत्र कसं थांबलो, काय झालं तर काय तुमच्यावर जिम्मेदारी येते, तुम्हाला खुपसून टाकतो, तुम्हाला मारून टाकतो, काय झालं तर माझं कोणी काय करू शकत नाही असं आम्हाला बोललं त्यांनी HOD। आता एवढं वर्ष ड्युट्या करून सुद्धा आम्हाला असं बोललं, आमची मजबुरी आहे म्हणून आम्ही केलो, पण त्यांना असं बोलायला नाही पाहिजे ना, कोणी सुद्धा काय म्हणलं नाही, आम्ही म्हणलं तर सुद्धा। आपण जर पाहिलं की ज्या महिला भगिनी आहेत, आमचे बांधव आहेत, आपण जर ह्यांच्या जर दुःख आणि वेदना जर ह्यांच्या तोंडून जर ऐकल्या तर नक्की डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही। परंतु ह्या गेंड्याच्या कातड्यांच्या अधिकाऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की आज या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ मैदानात उतरलेले आहे। आपण जर यांना तात्काळ जर न्याय जर नाही दिला तर आमच्या ज्या महिला भगिनी म्हणलेल्या आहेत, आता त्यांनी म्हणणं हे न्यायाला धरून नाही, पण शेवटी माणसाच्या पोटाला पीळ पडल्यावरती, पोटाला अन्न नाही मिळाल्यावरती आत्मधनाचा विचार येणं साहजिक आहे। तर असं काय अनुचित प्रकार घडू नये असं मी देखील माझ्या मनामध्ये इच्छा व्यक्त करतो। परंतु जर कुठल्या आमच्या सुरक्षा बांधवांनी किंवा भगिनींनी चुकीचं पाऊल उचलू नये मी त्यांना पण सांगू इच्छितो। पण जर असं काही जर घडलंच तर याला सर्वस्वी मान्य अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर व माननीय अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त लातूर हे कार्यालय जबाबदार राहतील एवढं मी ठणकावून सांगू इच्छितो। आणि नक्कीच अपेक्षा आहे की या लोकांना न्याय मिळेल, एवढंच बोलून मी थांबतो। धन्यवाद।